नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. 11वी वाणिज्य वर्गातील चिटणीसाची कार्यपद्धती या विषयाअंतर्गत आपण संयुक्त भांडवली संस्था हे प्रकरण अभ्यासलेलं होतं की जे दुसरं प्रकरण होतं. या प्रकरणामध्ये आपण संयुक्त भांडवली संस्था अर्थव्याख्या आणि ज्या काही व्यवसाय संघटन प्रकारांचा त्यामध्ये अभ्यास केला होता. साधारणतः औद्योगिक क्रांतीमुळे देशातील उत्पादनामध्ये मोठ्या प्रमाणावरती वाढ झालेली दिसून आली की ज्यापूर्वी मर्यादित बाजारपेठा होत्या. यंत्राच्या व्यतिरिक्त परंपरागत पद्धतीने व्यवसायाच्या माध्यमातून वस्तूंचं उत्पादन केलं जात होतं. मात्र औद्योगिक क्रांतीमुळे यंत्राच्या माध्यमातून मागणीपूर्व उत्पादनाची निर्मिती त्या ठिकाणी केली गेली की ज्यामुळे मोठ्या प्रमाणावरती बाजारपेठांचा विस्तार झाला. स्थानिक बाजारपेठा आंतरराष्ट्रीय बाजारपेठांपर्यंत विस्तारल्या गेल्या. देशातील उत्पन्न किंवा देशातील उत्पादन हे देशाबाहेर त्याची निर्यात केली जाऊ लागली. हे औद्योगिक क्रांतीमुळे शक्य झालं. आणि औद्योगिक क्रांती की ज्यामुळे अनेक प्रकारे वस्तूंची मागणी आणि मोठ्या प्रमाणावरती पुरवठा याही सर्वांमुळे बाजारपेठा विस्तारल्या गेल्या. बाजारपेठांमध्ये असलेल्या मागणीमध्ये देखील मोठ्या प्रमाणावरती वाढ झाली हे आपण लक्षात घेतलं. व्यवसाय संकल्पना आपण जर अभ्यासली तर व्यवसाय संकल्पनेमध्ये सुरुवातीचा जर प्रकार आपण व्यवसायामधले जर अभ्यासला तर एकल व्यापारी संस्था की ज्याला व्यक्तिगत व्यापारी संस्था म्हणून आपण लक्षात घेतो. व्यक्तिगत व्यापारी संस्था, एकत्र हिंदू कुटुंब व्यवसाय संस्था, भागीदारी संस्था, सहकारी संस्था आणि नंतर या संयुक्त भांडवली संस्था असे आलेल्या आहेत हे आपण लक्षात घेतलं. टप्प्याटप्प्याने गरजेनुसार या व्यवसाय संस्थांच्या स्वरूपामध्ये त्या ठिकाणी बदल होत गेला आणि त्या अनुषंगाने या व्यवसायामध्ये संयुक्त भांडवली संस्था की ज्याला कंपनी, प्रमंडळ किंवा संयुक्त भांडवली संस्था म्हणून ओळखलं जातं. हे दुसऱ्या प्रकरणामध्ये आपण विविध घटक अभ्यासलेत. साधारणतः कंपनीचे प्रकार देखील आपण या विविध प्रकारे यामध्ये अभ्यासलेले आहेत. कंपनीच्या स्थापनेनुसार असेल, कंपनीच्या भांडवलाच्या स्वरूपानुसार असेल, असे अनेक प्रकारे कंपनीचे प्रकार या ठिकाणी आपण अभ्यासलेले आहेत. साधारणतः कंपनीचे जर आपण प्रकार या प्रकरणामध्ये अभ्यासली तर साधारणतः स्थापनेच्या आधारावरती वैधानिक कंपनी असेल किंवा नोंदणीकृत कंपनी यांचा अभ्यास केला. मालकीच्या आधारावरती खाजगी कंपनी, सार्वजनिक कंपनी किंवा अमर्यादित कंपनी या प्रकारचे प्रकार आपण अभ्यासलेत. जबाबदारीच्या आधारावरती जर म्हटलं तर खाजगी मर्यादित कंपनी, हमीने मर्यादित कंपनी किंवा अमर्यादित कंपनी या प्रकारे आपण कंपनीचे प्रकार अभ्यासलेत. नियंत्रणाच्या आधारावर धारक कंपनी आणि दुय्यम कंपनी असे प्रकार आपण अभ्यासले आहेत. आणि इतर प्रकारांमध्ये सरकारी कंपनी असेल, विदेशी कंपनी असेल, निष्क्रिय कंपनी असेल, सूचीबद्ध कंपनी किंवा सहयोगी कंपनी अशा विविध प्रकारच्या कंपन्यांचे प्रकार आपण यामध्ये अभ्यासलेले आहेत. याच अनुषंगाने आपण या संयुक्त भांडवली संस्थेमधील पुढील प्रकरण आपण या आजच्या व्हिडिओमध्ये अभ्यासणार आहोत की ज्याचं नाव असणार आहे कंपनीची स्थापना. कंपनीची स्थापना या प्रकरणामध्ये आपण विविध घटकांचा या ठिकाणी अभ्यास करणार आहोत. कंपनीची स्थापना याचा अर्थ काय की कंपनीच्या स्थापनेमध्ये कंपनीच्या स्थापनेमध्ये म्हणण्यापेक्षा कंपनीची जी काही नोंदणी आहे ही नोंदणी अधिकाऱ्याकडे करणं या प्रकारची जी प्रक्रिया आहे की ज्याला कंपनी स्थापना म्हणून ओळखलं जातं. कंपनीची जी नोंदणी आहे ही त्या राज्याच्या नोंदणी अधिकाऱ्याकडे केली जाते हे आपण या ठिकाणी लक्षात घेतो आहे. कंपनी कायदा किंवा कंपनी स्थापनेमध्ये साधारणतः आपल्याला कंपनी स्थापनेतील ज्या अवस्था आहेत त्यांचा अभ्यास करायचा आहे की ज्यामध्ये कंपनी प्रवर्तन अवस्था, कंपनी नोंदणी अवस्था आणि व्यवसाय प्रारंभ अवस्था या 3 अवस्थांमधून आपण या कंपनी स्थापना या प्रकारचं प्रकरण अभ्यासणार आहोत. कंपनी एक प्रकारची कृत्रिम व्यक्ती आहे. कंपनी कायद्याने निर्माण केलेली व्यक्ती आहे. कायद्याच्या तरतुदींचं पालन करून कंपनी व्यवसाय हा त्या ठिकाणी कार्यरत असतो आणि म्हणूनसाठी कंपनी कायदा 2013च्या कलम आणि तरतुदी ज्या आहेत त्यांची पूर्तता करण्याचं काम या कंपनीकडनं केलं जातं. साधारणतः या कंपनीचे जर आपण प्रकार बघितले तर कंपनीचे प्रकार हे त्या प्रवर्तकाच्या संख्येनुसार त्या ठिकाणी आपण लक्षात घेऊ शकता. साधारणतः सार्वजनिक कंपनी असेल, खाजगी कंपनी असेल किंवा एक व्यक्ती कंपनी. साधारणतः सार्वजनिक कंपनीमध्ये किमान सभासद संख्या ही 7 असली पाहिजे. खाजगी कंपनीमध्ये किमान सभासद संख्या ही 2 असली पाहिजे आणि एक व्यक्ती कंपनीमध्ये किमान सभासद असावी या सर्व प्रकारच्या तरतुदींचा यामध्ये उल्लेख करण्यात आलेला आहे. कंपनीच्या भांडवल संरचनेवरती देखील आधारित काही कंपनीचे प्रकार आहेत की ज्यामध्ये भागाने मर्यादित कंपनी, हमीने मर्यादित कंपनी किंवा अमर्यादित कंपनी या प्रकारचेही आपण विविध प्रकार यामध्ये अभ्यास आहोत. भागाने मर्यादित कंपनी की ज्या कंपनीमध्ये भाग विक्री करून भाग भांडवल उभारणी केली जाते किंवा भांडवलाची उभारणी केली जाते.
आणि भागधारकांना किंवा भागधारकांची जबाबदारी यामध्ये मर्यादित असते की त्यांनी खरेदी केलेल्या भागांच्या न भरलेल्या रकमेपर्यंत भागधारकांची जबाबदारी ही कशी असते, मर्यादित असते. त्यासोबतच हमीने मर्यादित कंपनी की अशा प्रकारच्या कंपन्या की ज्यामध्ये सभासदांनी ठराविक रक्कम कंपनीच्या विसर्जनाच्या वेळी देण्याची हमी त्या ठिकाणी दिलेली असते. आणि तिसरा जो का प्रकार की अमर्यादित कंपनी की अशा प्रकारच्या कंपन्या की ज्यामध्ये सभासदांची जबाबदारी ही अमर्यादित असते. सभासद कंपनी विसर्जनावेळी सर्व कंपनीची जी काही देणी आहे, देयता आहे, ती देण्यासंबंधी हा सभासद त्या ठिकाणी जबाबदार असतात. या प्रकारे आपण या भांडवल संरचनेवरती आधारित कंपन्यांचे प्रकार अभ्यासलेत. साधारणतः कंपनी स्थापनेतील ज्या काय अवस्था आहेत त्या अभ्यासण्यापूर्वी, कंपनी स्थापन करण्यापूर्वी कंपनीला कोणकोणत्या अटी आणि तरतुदींचं पालन करावं लागतं हे आपण लक्षात घेणं गरजेचं आहे. साधारणतः कंपनी कायदा 2013 नुसार कलम 3 व उपकलम 1 नुसार जर आपण बघितलं तर कंपनी कोणत्याही कायदेशीर हेतूसाठी स्थापन केली पाहिजे. कंपनीचा हेतू हा कोणता तरी कायदेशीर हेतू असला पाहिजे, या हेतूने कंपनी स्थापन केली पाहिजे. हा पहिला मुद्दा या ठिकाणी आपण लक्षात घेणं गरजेचं आहे. सोबतच सार्वजनिक कंपनीसाठी किमान 7 प्रवर्तक असणं आवश्यक आहे. खाजगी कंपनीसाठी किमान 2 प्रवर्तक असणं आवश्यक आहे आणि किमान एक व्यक्ती कंपनीसाठी किमान एक व्यक्ती, एक सभासद त्या ठिकाणी असणं आवश्यक आहे, हे त्या ठिकाणी लक्षात घ्यायचं. तिसरी तरतूद कंपनी स्थापनेच्या संदर्भात आपण लक्षात घेतोय की सर्व प्रवर्तकांची जी नावं आहेत ही घटनापत्रकामध्ये सभासद म्हणून नमूद केलेली असली पाहिजेत. प्रवर्तक जे आहेत, प्रवर्तकांची नावं कंपनीच्या घटनापत्रकामध्ये सभासद म्हणून नमूद केली असली पाहिजे. तर प्रवर्तक म्हणजे कोण की अशी व्यक्ती की ज्या व्यक्तीच्या मनामध्ये कंपनी स्थापनेसंदर्भातील कल्पना येते, ज्या व्यक्तीला वाटतं की कंपनी स्थापन करावी, कंपनीच्या माध्यमातून एखादा व्यवसाय करावा, अशा व्यक्तीला प्रवर्तक म्हणून तुम्ही लक्षात घेता. आणि या नंतरची तरतूद किंवा नियम काय सांगितला आहे, अट काय आहे कंपनी स्थापनेमधील की प्रवर्तकाने कंपनीच्या नोंदणी संदर्भामध्ये कंपनी कायदा 2013च्या सर्व अटी किंवा तरतुदींचं पालन केलं पाहिजे. प्रवर्तकाने कंपनी कायदा 2013मध्ये निर्धारित केलेल्या अटी आणि तरतुदींचं पालन करावं, या प्रकारची तरतूद त्यामध्ये करण्यात आलेली आहे. आता यानंतर आपण अभ्यासणार आहोत सर्वात सुरुवाती कंपनी स्थापना या प्रकरणातील पहिला मुद्दा की प्रवर्तन अवस्था. प्रवर्तन अवस्था म्हणजे अशी अवस्था की कंपनी कायदा 2013नुसार कंपनी स्थापनेसाठी आवश्यक जे टप्पे आहेत ते पूर्ण करणं. कंपनी स्थापनेसाठी जे आवश्यक असलेले टप्पे आहेत ते पूर्ण करणं की ज्यालाच कंपनीची प्रवर्तन अवस्था म्हणून ओळखलं जातं. प्रवर्तन अवस्था म्हणजे कंपनीच्या स्थापनेमधील ज्या काही नोंदणीच्या अवस्थेतील जे काही विविध टप्पे आहेत त्या टप्प्यांची योग्य प्रकारे पूर्तता करणं, पूर्णत्वास नेणं, या सर्वांना म्हणायचं आहे प्रवर्तन अवस्था. प्रवर्तन म्हणजे कंपनी कायदा 2013च्या तरतुदीनुसार कंपनी स्थापनेसाठी आवश्यक टप्पे पूर्ण करणे. आता प्रवर्तन अवस्थेमध्ये प्रवर्तकाची भूमिका महत्त्वाची आहे. प्रवर्तक ही जी काय व्यक्ती आहे, प्रवर्तक व्यक्ती असू शकते, प्रवर्तक संस्था असू शकते, प्रवर्तक मंडळ असू शकते किंवा प्रवर्तक एक प्रकारचा संघही असू शकतो. मग प्रवर्तक एक अशी व्यक्ती आहे की ज्या व्यक्तीच्या मनामध्ये कंपनी स्थापनेसंदर्भामध्ये विचार येतो, कल्पना येते, की जी कल्पना प्रत्यक्षात साकार करण्यामध्ये प्रवर्तकाची भूमिका ही महत्त्वाची मानली गेली आहे. कंपनी प्रवर्तनाची म्हणजे कंपनी स्थापनेची प्रक्रिया करणाऱ्या व्यक्तीस प्रवर्तक असे म्हणतात. कंपनी स्थापनेच्या प्रक्रियेमध्ये पुढाकार घेणारे व्यक्ती की ज्याला प्रवर्तक म्हणून ओळखला जातं. मग ही प्रवर्तक व्यक्ती भागीदारी संस्था असू शकते, व्यक्ती असू शकते, संस्था असू शकते किंवा मंडळ असू शकते, संघ असू शकतो. या सर्व बाबी आपण यामध्ये लक्षात घ्यायचे आहेत. आता या प्रवर्तकाची जर व्याख्या आपण लक्षात घेतली तर कंपनी कायदा 2013नुसार कलम 2 आणि उपकलम 59 नुसार प्रवर्तकाची जर व्याख्या आपण लक्षात घेतली तर प्रवर्तक म्हणजे कोण? प्रवर्तक म्हणजे अशी व्यक्ती की ज्या व्यक्तीचे नाव कंपनीच्या माहितीपत्रकात तसेच वार्षिक विवरणपत्रकामध्ये दिलेले असते. ही झाली पहिली व्याख्या. दुसरी व्याख्या जर आपण अभ्यासली की ज्या व्यक्तीचे कंपनीचा संचालक, भागधारक या नात्याने प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष कंपनीवर किंवा कंपनीच्या कामकाजावर नियंत्रण असते. म्हणजे ज्या व्यक्तीचा संचालक म्हणजे भागधारक म्हणून, संचालक किंवा भागधारक म्हणून कंपनीच्या कामकाजावरती नियंत्रण ठेवलं जातं प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या, अशा व्यक्तीला प्रवर्तक म्हणून ओळखलं जातं. म्हणजे प्रवर्तक एक प्रकारची संचालक असू शकते, भागधारक असू शकते, भागधारक म्हणजे सभासद या प्रकारे. आणि त्यानंतरचं जर आपण तिसरी जर व्याख्या बघितली तर त्यामध्ये आपल्याला लक्षात घेता येईल की ज्याच्या सल्ल्या व सूचनेनुसार संचालक मंडळ काम करत असतं अशा व्यक्तीला एक प्रवर्तक म्हणून आपण लक्षात घेतो. साधारणतः प्रवर्तकाला मदतगार असेल, वकील असेल, चार्टर्ड अकाउंटंट असेल किंवा इतरही जे काही कायदेशीर सल्ला देणाऱ्या व्यक्ती आहेत यांना मात्र प्रवर्तक म्हणून ओळखलं जात नाही. की जी व्यक्ती व्यावसायिक क्षमतेमध्ये प्रवर्तकास सहाय्य करते अशा व्यक्तींना प्रवर्तक म्हणून समजलं जात नाही.
की ज्यामध्ये मग किंवा चार्टर्ड अकाउंटंट असतील यांचा त्यामध्ये समावेश होतो. म्हणजे हे प्रवर्तक म्हणून समजले जात नाहीत. तर यामधील सर्वात शेवटचा मुद्दा आपण यामध्ये अभ्यासतो की प्रवर्तकाची जी काय भूमिका आहे ती आपण लक्षात घेतोय. कंपनीच्या स्थापनेमधील प्रवर्तकाची भूमिका काय आहे हे आपण लक्षात घेणं गरजेचं आहे. की त्यामध्ये पहिला मुद्दा आपण जर बघितला की प्रवर्तक ही एक अशी व्यक्ती आहे की जी व्यवसाय करण्याची कल्पना तिच्या मनामध्ये येते, व्यवसाय करण्याची कल्पना करते, अशी व्यक्ती की जिला म्हणायचं प्रवर्तक. प्रवर्तक अशी व्यक्ती आहे की ज्या व्यक्तीच्या मनामध्ये व्यवसायाच्या संदर्भामध्ये व्यवसाय सुरू करण्याच्या संदर्भातील कल्पना त्या व्यक्तीच्या मनामध्ये निर्माण होते. ही भूमिका त्या प्रवर्तकाची असते. दुसरी भूमिका जर आपण दुसरा मुद्दा जर त्या बाबतीत अभ्यासला तर प्रवर्तक व्यवसायाचा उद्देश, लागणारं भांडवल, व्यवसायाचं स्वरूप इत्यादी बाबी ठरवतो. प्रवर्तकाची भूमिका काय आहे? प्रवर्तकाला व्यवसायासाठी लागणारं भांडवल आहे, व्यवसायाचं जे काय स्वरूप असेल किंवा व्यवसायाचा जो काय उद्देश आहे तो निर्धारित करून निश्चित करून प्रवर्तकाकडनं त्या संदर्भामध्ये कारवाई जी आहे योग्य प्रकारची कारवाई करण्याची जबाबदारी ही या प्रवर्तकाची मांडली गेलेली आहे. त्यानंतर प्रवर्तक कंपनी नोंदणीसाठी आवश्यक असणाऱ्या घटनापत्रक व नियमावली तयार करून घेतात. प्रवर्तकाला कंपनीच्या नोंदणीसाठी आवश्यक असणारं जे काही घटनापत्रक आहे, नियमावली आहे, यांची निर्मिती ही प्रवर्तकाकडनं त्यामध्ये केली जाते. हे प्रवर्तकाकडनं तयार करून घेतलं जातं. कंपनी स्थापन केल्याच्या नंतर काय नियम असतील, कुठल्या घटनेचा आधार घेऊन कंपनी स्थापन केली गेली असेल, या सर्व प्रकारच्या बाबींचा विचार हा प्रवर्तकाला त्या ठिकाणी करावा लागतो. आणि म्हणूनसाठी प्रवर्तक कंपनी नोंदणीसाठी आवश्यक घटनापत्रक व नियमावली तयार करून घेतात. ही भूमिका त्या प्रवर्तकाची आपण लक्षात घ्यायची. सोबतच इच्छुक गुंतवणूकदारांना भांडवल उभारणीमध्ये सहभागी करून घेतलं जातं. कोणाच्या वतीने? प्रवर्तकांच्या वतीने. प्रवर्तक जे आहेत, प्रवर्तकांची भूमिका काय आहे की जे इच्छुक गुंतवणूकदार आहेत की ज्यांच्याकडे आर्थिक पाठबळ चांगल्या पद्धतीने आहे, ज्यांच्याकडे भांडवल उपलब्ध आहे, अशा प्रकारच्या व्यक्तींना, अशा प्रकारच्या गुंतवणूकदारांना आकर्षित करण्याचं काम प्रवर्तकाकडनं केलं जातं. आणि इच्छुक गुंतवणूकदारांना भांडवल उभारणीमध्ये सहभागी करून घेण्याची भूमिका देखील ह्या प्रवर्तकाची आपण लक्षात घेतो आहोत. सोबतच प्रवर्तक हे कंपनीचे प्रथम संचालक म्हणून काम करतात. प्रथम संचालक म्हणून प्रवर्तकाकडनं काम केलं जातं. कंपनीचे प्रथम गुंतवणूकदार म्हणून देखील या प्रवर्तकांना ओळखलं जातं. या प्रकारची भूमिका देखील या प्रवर्तकाला पार पाडावी लागते, हे आपण लक्षात घ्यायचं. साधारणतः पुढील जर आपण या प्रवर्तकाची भूमिका जर लक्षात घेतली तर साधारणतः प्रवर्तक प्रस्तावित कंपनीच्या वतीने तृतीय पक्षांबरोबर देखील करार करू शकतात. प्रवर्तकाला जे काय तृतीय पक्ष आहेत म्हणजे तिराहित व्यक्ती ज्या आहेत, संस्था ज्या आहेत, त्यांच्याशी देखील अनेक प्रकारचे करार त्या ठिकाणी करावे लागतात. याही प्रकारची भूमिका त्या प्रवर्तकाची लक्षात घ्यायची. प्राथमिक साधारणतः त्यामध्ये नोंदणीपूर्व करार किंवा प्राथमिक करार असं म्हणून देखील ओळखलं जातं. उदाहरणार्थ घटनापत्रक व नियमावली आहे तयार करून त्याची छपाई करून घेणं, म्हणजे कंपनीची घटनापत्रक, नियमावली यांना तयार करून त्यांची छपाई करून घेणं, सोबतच कंपनीसाठी लागणारी जागा खरेदी करणं इत्यादी प्रकारचे जे काय कार्य आहेत, या प्रकारच्या कार्यामध्ये पुढाकार घेणारे व्यक्ती की जिला प्रवर्तक म्हणून ओळखला जातं. याही प्रकारच्या भूमिकेमध्ये प्रवर्तक आपल्याला दिसून येतो. अनेक प्रकारचे करार हे तिराहित व्यक्ती किंवा तृतीय पक्षांबरोबर या प्रवर्तकाकडनं केले जातात, हे आपण लक्षात घ्यायचे. पुढील शेवटची जर भूमिका आपण यामध्ये अभ्यासतो आहोत की प्रवर्तकाची कंपनीप्रती विश्वस्त कर्तव्य असतात आणि प्रस्तावित कंपनीच्या हितसंबंधांचे रक्षण करणं, स्वहिताचा विचार न करता कंपनीचा विश्वस्त म्हणून काम करणं, म्हणजे कंपनीचा विश्वस्त म्हणून काम करण्याची भूमिका या प्रवर्तकाला पार पाडावी लागते. प्रस्तावित कंपनीच्या वतीने व्यवहार करताना प्रवर्तक गुप्त लाभ घेऊ शकत नाहीत. कंपनीच्या हितावह काम करताना, कंपनीच्या विकासासाठी काम करत असताना प्रवर्तक स्वतःच्या वैयक्तिक हितावह कुठल्याही प्रकारचा निर्णय घेऊ शकत नाही किंवा तो घेत नाही. या प्रकारची भूमिका या प्रवर्तकाची त्यामध्ये असणं गरजेचं आहे. तर अशा विविध मुद्द्यांच्या आधारे प्रवर्तकाची भूमिका ही काय असली पाहिजे हे आपण यामध्ये जाणून घेतलेलं आहे. साधारणतः कंपनीच्या नोंदणीनंतर प्रवर्तकांना त्यांनी कंपनीच्या प्रवर्तनासाठी केलेल्या खर्चाची जी काही परतफेड आहे ती त्या ठिकाणी केली जाते. म्हणजे कंपनीच्या प्रवर्तनावस्थेनंतर, कंपनीच्या नोंदणीनंतर प्रवर्तकांनी जी रक्कम खर्च केलेली असेल कंपनीच्या स्थापनेसाठी, ती रक्कम परत करण्याचं काम कंपनीकडनं केलं जातं. सोबतच कंपनीच्या नोंदणीनंतर लगेचच संचालक मंडळ कंपनीच्या व्यवस्थापनाची जबाबदारी त्या ठिकाणी स्वीकारतं. म्हणजे कंपनीच्या व्यवस्थापनाची जी काही जबाबदारी आहे कंपनीच्या नोंदणीनंतर लगेचच संचालक मंडळाकडे सुपूर्द केली जाते. या विविध मुद्द्यांच्या आधारे आपण प्रवर्तन अवस्था की ज्यातील सर्वात प्राथमिक स्वरूपाचा जो काय घटक आहे की प्रवर्तकाची भूमिका कंपनीच्या स्थापनेमध्ये काय असली पाहिजे, या विविध मुद्द्यांच्या आधारे आपण प्रवर्तकाची भूमिका, प्रवर्तन अवस्था किंवा प्रवर्तक आणि कंपनीची स्थापना की कंपनीच्या स्थापनेनुसार की जे प्रकार आपण यामध्ये कंपनीचे अभ्यासणार आहोत, या सर्व घटकांचा आपण अभ्यास यामध्ये केलेला आहे. पुढील व्हिडिओमध्ये आपण कंपनीच्या प्रवर्तन अवस्थेतील जे काही टप्पे आहेत त्यामध्ये अभ्यासणार आहोत. तोपर्यंत धन्यवाद.